शेतकरी बांधवांनो नमस्कार. कृषी मित्र लखन माने या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो. खरं तर बऱ्याच शेतकऱ्यांची विनंती होते की जी सेटिंगला ग्रेड तुम्ही वापरता किंवा सेटिंगच्या काळामध्ये फुलगळ होऊ नये आणि खूप चांगल्या पद्धतीमध्ये सेटिंग व्हावी यासाठी कोणती ग्रेड वापरता, त्या ग्रेडचा एखादा व्हिडिओ बनवा. खास करून त्या शेतकऱ्यांसाठी आपण हा यूट्यूबच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवतोय. खरं तर सेटिंगच्या काळामध्ये कुठलंही पीक असू द्या, त्यामध्ये वेलवर्गीय पीक असू द्या, खरबूज असू द्या, कलिंगड असू द्या, दोडका असू द्या, कारला असू द्या, ककडी असू द्या, ज्यावेळेस तुमची सेटिंग होत नसेल आणि फुलगळ होत असेल, फुलं पिवळी पडून गळून पडत असतील, त्यासाठी एकमेव पर्याय आणि चांगल्या प्रतीची जी आहे ती ग्रेड मी सध्या आपल्यासोबत समोर घेऊन आलोय. यासाठी 8-16-24 याच्यामध्ये 8-16-24 ही ग्रेड वापरत असताना याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम बघायला मिळेल आणि याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रंट आहे. प्लसमध्ये सगळी मायक्रोन्यूट्रंट आहेत जी जेणेकरून ज्या फळांना म्हणजे खरं तर ही NPK जी आहेत याच्यामध्ये फळाची फुगवण, चकाकी, नवीन जी फुलधारणा आहे, नवीन जी म्हणजे कॅल्शियमची कमतरता भरून काढतंय, ह्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थित केला जातो. झाडाला येणारा अजैविक ताण आणि जैविक ताण यापासून खरं तर खूप चांगली त्याची दुरुस्तीसाठी मदत होते. आणि ही ग्रेड वापरत असताना याच्यामध्ये बरंच मायक्रोन्यूट्रंट आहेत. झिंक आहे, आयर्न आहे, फेरस आहे, बोरॉन आहे, कॅल्शियम आहे. अन्नद्रव्याची कमतरता म्हणजे खूप चांगल्या पद्धतीमध्ये ही ग्रेड काम करते. वन टाइम सेटिंग करते म्हणजे सगळी फळं समान फुगवते. जिथं मधमाशीची तुम्हाला गरज भासते, जिथं मधमाशी तुमच्या प्लॉटवर येऊ शकत नाही किंवा मधमाशी नसतानाही सेटिंग करता येते, यासाठी 8-16-24 ही ग्रेड तुम्ही वापरली तर खूप चांगल्या पद्धतीमध्ये तुम्हाला काम करते. खरं तर ही ग्रेड वापरत असताना कुठल्याही कंपनीची ग्रेड घ्या, याच्यामध्ये कुठलंही दुमत नाहीये. मात्र 8-16-24 याच्यामध्ये कॅल्शियम असायला पाहिजे आणि मायक्रोन्यूट्रिएंट असायला पाहिजे, तर ही आपण ग्रेड वापरू शकताय. सेटिंगच्या टप्प्यामध्ये एकरी 3 किलोचा डोस तुम्ही वापरू शकता. खूप चांगल्या पद्धतीमध्ये रिझल्ट आहे. 8-8, 9-9 फळं माझ्या तर एका वेलीला फळं लागलेली आहेत. मधमाशी होती पण थोड्याफार प्रमाणामध्ये होती, जास्त मधमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळाला नाही. मात्र ज्यावेळेस ही ग्रेड वापरली त्यावेळेस एका वेलीला 8-8, 9-9, 5-5, 6-6 फळं वन टाइम आणि एका साईज मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. एकदाच आपण डोस दिलेला आहे, त्यानंतर हा डोस दिलेला नाही. मात्र शेतकऱ्यांच्या आग्रहासाठी आपण ही बॅग आणि जे काय आहे बरेच दिवस झालं भेटत नव्हती, मात्र आपण मार्केटमधून आणून आपण ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा 100% आपण प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये खरं तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय, थोडं झूमिंग करून तुम्हाला दाखवतोय. याच्यामध्ये कुठल्या कंटेनरमध्ये 8-16-24 ग्रेड आहे, 10% कॅल्शियम आणि विथ मायक्रोन्यूट्रिएंट आहे. याच्यामध्ये नायट्रोजन जर बघितलं आपण तर 8% आहे. फॉस्फरस पेंटॉक्साइड जे आहे ते 16% आहे आणि पोटॅशियम ऑक्साईड जे आहे ते 24% आहे. याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड बघायला मिळेल, बोरॉन बघायला मिळेल, कॉपर बघायला मिळेल, आयर्न बघायला मिळेल, फेरस बघायला मिळेल, मॅग्नेशियम बघायला मिळेल, झिंक बघायला मिळेल. तुम्हाला पीएच रेंज जी आहे ती पण बघायला मिळेल. खूप चांगल्या पद्धतीमध्ये काम करणारं हे खरं तर मायक्रोन्यूट्रिएंट आहे. त्याचबरोबर तुम्हाला 8-16-24 प्लस 10% कॅल्शियम आणि विथ मायक्रोन्यूट्रिएंट असलेलं हे जे 8-16 ग्रेड आहे, 8-16-24 ही जी ग्रेड आहे ती खूप चांगल्या पद्धतीमध्ये काम करते. याच्यामध्ये बऱ्याच कंपनीची तुम्हाला ही ग्रेड उपलब्ध आहे मार्केटमध्ये, ती तुम्ही खरं तर सेटिंगच्या काळामध्ये सोडू शकता. शेतकरी मित्रांनो खरं तर ही खूप चांगल्या पद्धतीमध्ये काम करणारी ग्रेड आहे. याच्यामध्ये फळफुगवण असेल, त्यानंतर तुम्हाला जर चकाकी आणायचं असेल तरीही तुम्ही याचा वापर करू शकता. याच्यामध्ये नवीन जर फुलधारणा करायची असेल किंवा त्याच्यामध्ये ते फुलाचं फळात रूपांतर करायचं असेल तर खूप चांगल्या पद्धतीमध्ये काम करते ही ग्रेड. खरं तर तुम्ही सेटिंगच्या काळामध्ये 100% वापरली पाहिजे. अनुभव म्हणून तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही ही ग्रेड वापरू शकता. खूप चांगल्या पद्धतीमध्ये याचे रिझल्ट आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांसाठी खरं तर उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आपल्या कृषी मित्र लखन माने या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, खरं तर ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून शेतीच्या नवीन ज्या काही आपण शेती करत असताना ज्या काही अडचणी असतील किंवा जे काही नवीन ग्रेड असतील किंवा वॉटरप्रूफ सोल्युबल खतं असतील किंवा एखादं स्प्रेचं नियोजन असेल ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आपल्याला सांगण्याचा किंवा दाखवण्याचा 100% प्रयत्न करत असतो. खरं तर ज्या शेतकरी बांधवांनी परत एकदा सांगतोय की कृषी मित्र लखन माने हा युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर 100% त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.